आलिश पटेल नुमान नोमान ना हमीद फायनल जिंकती आहे जिंकतो तर अजमेर ना बरोबर ची ट्रिप पूर्ण टीम ना शुक्रिया मनोज. येस, जर खेरणे किंग फायनल चॅम्पियन्स होतोय तर अलिश मुनावर पटेल टक बेहतरीन सुरुवात. जर खेरणे किंग फायनल जिंकतो ना तर अलिश मुनावर पटेल आणि नोमान हनीफ पटेल यांच्या वतीनं अजमेरची ट्रिप संपूर्ण टीमला दिली जाईल. खेरणे किंग जर फायनल जिंकतो चॅम्पियन्स ठरतो तर अलिश मुनावर पटेल आणि नोमान हनीफ पटेलच्या वतीनं अजमेरची ट्रिप संपूर्ण टीमला. क्लास क्रिकेटचा दर्जेदार फटका. व्हॉट अ शॉट यार. पहिला स्टेट दुसरा स्पेल एकशे रन. आठ धाबा लागतात 11 लागल्यात माफ करा 11. पहिली सिंगल 2-2-6 आणि आता डॉट. बॉलिंग मार्क वर आलेलं पहिलं पिओचा फरान शेख आणि विचार केला स्ट्राईक वरती रमेश पटेल. ऑफसाइड ऑफ समिट्स वाईट एक्स्ट्रा धाव मिळते. अंपायरने सांगितलं खराब बॉल आहे. The 12 पण नॉन विकेट. मला लिप पटापट. चला जे प्रेक्षक आहेत ते प्रेक्षकांना मी नम्रतेची विनंती करतो कारण आपण पडद्याच्या आत जे बाउंड्री लाईन आहे ते बाउंड्री लाईनला प्लीज पाय आतमध्ये आणू नका. त्यांच्या बाहेर करून आनंद घ्या. पहा अजूनही आम्हाला प्रेक्षक दिसत आहेत. जे प्रेक्षक आता येतात संपूर्ण आनंद घेऊन. नुकतेच मॅच कामिल बेहतरीन बॉलिंग यार. 40+ खेळाडू आणि 40+ सराव सातत्याने सकाळी बरोबर 6:30 पावणे 7 वाजता त्याची पावलं भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखेडणे 40+ या स्क्वॉड मध्ये त्याचा सराव सातत्याने. आणि त्याने नुसतं मी सराव करत नाही तर सेमी फायनलच्या अतिशय मोठ्या मॅच मध्ये मी असा स्पेल टाकून सर्व दर्शकांची मनं जिंकतो. क्लास यार. ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन कमिल. चल पहिली ओव्हरची झाली समाप्ती. 12 गडी बाद. नंतर सुरुवात आहे. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. ऐकॉनचा हा बेहतरीन स्ट्रोक. 6 रन 4 रन माफ करा. व्हॉट अ शॉट यार. ग्रेट शॉट. तुटून पडला. हेड अँड कॉन्डिशन्स ऑफ सुपर्ब. स्ट्रेट केला टर्न केला डिप स्क्वेअर लेगच्या होते टप्पा ओलांडून 4 रन सोडून दिले. पिचिंग डाऊन द लेग साइड. विचार करतात शिवरामजी वैती कसं वाईट देऊ. सांगितले का इट्स अ फेअर डिलिव्हरी. कोणाला रमेश पटेल. येस येस रमेश पटेल लगातार 3 षटकार मारले तर सोहेल पठाण आणि सोहेल पठाण आणि आर्यन पटेल 1000 रुपयाचं कॅश. सुपर बॉलिंग यार. अतिशय चांगला चेंडू ऑप्शन वाईड यॉर्क. अबे फ्रॉम द बॉडी बॅट अगोदर पेली त्याच्यानंतर चेंडू गेला सरळ विकेट किपरच्या हातात. डॉट. 16 धाबा. दुसरं पगिदी पिताबर. बॉलिंग मार्कवर तोसिफ बॅकफुटवर गेला जागा म्हणून थेट गेला. शॉट एक्स्ट्रा बीट करताना
2ची मांग जरूर केली असती जर एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्रक्षण तिथे पोहोचला नसतं तर. पण सिंगलवर समाधान मानलं. सिंगलनं स्कोअर मात्र पुढे जाते 17वर. सेमीफायनल क्रमांक 2. पहिली अफलातून प्रेक्षकांना खिलवून ठेवलं होतं. प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली. उत्साहामध्ये काय स्पेल टॅकल. काल इब्राहिमनं पपल्याने कमाल केली. वय वर्ष 60. गतीमध्ये परिवर्तन छान केले. ओळखलं. स्वीप केलं. स्क्वेअर लेगला अंतर मात्र कमी होतं. त्या अंतर कमी करताना सरळ बॉलला पटवलं बाउंड्रीच्या बाहेर. 4 रन. शून्य गडी बाद. 1.5 ओव्हरची झाली समजली. लास्ट बॉल इन सेकंड पॉवर प्ले. पुढे सरसावले. पावलं उचलली. हवेमध्ये बॉल. एक्स्ट्रा कव्हर वरून येताना व्हॉट अ कॅच. फरदीम टेक द कॅच. फरदीम पहिल्या विकेटचं पतन. पहिला झटका जेव्हा टीमची धावसंख्या आहे 21 वर 1. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. आफ्टर द 2 ओव्हर्स कंप्लीट 21 फॉर लॉस ऑफ द 1 विकेट. सेकंड सेमीफायनल. कृपया करून खेळाडूती दाखवताना चांगलं प्रेक्षक बनताना तुमचे पावलं जे पाय आहेत ते बाउंड्री लाईनचे थोडंसं बाहेर न्या. एवढंच मी म्हणेन. कळकळीची विनंती आहे कोर कमिटीच्या वतीने. फैजान फैजान मंसुरी बॉलिंग मार्कवर आणि समोर आहे त्याला साथ अरबाज मुल्ला आयकॉन ज्याने आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समोर गेले. 1 चौकारने 5 वर खेळतोय. 2 ओव्हरची झाली समाप्ती. 10.5 धावांच्या सराने 21 धावा म्हणजे जवळ 55-60 पर्यंत जाण्याचा संकेत देतो हा स्कोर. प्रोजेक्ट स्कोर यापर्यंत केले तर 55. बिटवीन 55 and 60 मे बी ते प्रोजेक्ट स्कोर गोज जाऊ शकतो. मे बी द पॉसिबिलिटी. परंतु 21/1 सद्यस्थिती आहे. 2 ओव्हरची समाप्ती आणि तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल घेऊन लांबलचक रनअप. फैजान स्ट्राइक पर अरबाज मुल्ला आयकॉन. बॅकफुट वर करताना सबमेन डिलिव्हरी. टप्पा लो राहिला चेंडू. थोडस क्रॉस द क्रिकेट. अक्रॉस द क्रिकेट. सरळ रेषेमध्ये येता मात्र नेम चुकला. बाकीचे तमाम काम केले विकेटच्या पाठीमागे विकेट किपरने. नो रन. बिंदी अगेन. खाली गेनने सुरुवात केली यावर फैजानने. थोडंसं कमबॅक करायचं नंतर हे ओव्हर जे मध्यातल्याने ते कंजूसी करणारं जावं असं कॅप्टनला वेगळ्या अंदाजामध्ये मात्र चेंडू डिलिव्हर केला. खराब क्षेत्ररक्षण. जीव तोडून बॉल अक्षरशः जो बॉलर टाकतो आणि पहा फिल्डर कशी अलसपणा दाखवताना जी सिंगल नव्हती ती सिंगल देतो. बॅट क्रिकेट. रजा पटेल 3 षटकार जर मारले. अनवर रेन की तरफ से 3000 का कॅश. टाक आवाज आला पर मैदानाच्या आत. खरी कसोटी आहे. तू कमी. तोपर्यंत लोन लॉन मध्ये बॉल पडलाय. त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि 2 जिथे 1 होते तिचं कन्वर्ट केलं. रूपांतर केलं दुसऱ्यामध्ये. दोन्ही पुढे सरकलाय. स्कोर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. टॉस जिंकल्यानंतर सेकंड सेमीफायनल. खेळणे किंग्स आणि खेळणे वॉरियर्स. फिल्डिंग करताना वारंवार पहा क्षेत्ररक्षणचे कसं तब्दील केलं जातं बदली केलं जातं. त्यांना माहीत आहे खेळणे प्रीमियर लीग चॅम्पियन वरच्या एकदम जवळ अजून झालो नाही. जिंकलो तर 1 स्टेप पुढे घेऊन जाऊ. दोन्ही टीमसाठी मात्र जबरदस्त मॅच. डू ऑर डाय. हरेल तो सरळ अलविदा या वर्षासाठी. बॅकफुटवर जाताना हुक केलंय. सम्मानीय मुजम्मिल जवई जी का यहाँ पर आगमन हुआ है. उनका हार्दिक स्वागत है. सुस्वागत है मुजम्मिल भाई. आपसे मैं रिक्वेस्ट होगा मंच पर आइए. आपका स्वागत है.
26 आखरी गेंद सुरेख कोरमंडल वेल कम बॅक बाय फैजान फॉर टीम केन्नी वॉरियर्स साठी चांगला ओव्हर कमबॅक करून देणार बर वेगळ्या अंदाजामध्ये टप्पामध्ये चेंडू लो राहिले त्याचा फ्लिक ऑफ द रिस्ट स्क्वेअर लेगला चेंडू जाईल सिंगल अर्जित केली दोनची कोणचीच गुंजाईश नाही कोणचीच मध्ये शक्यता नाही ओव्हरची झाली तिसरी मध्ये आफ्टर द 3 ओव्हर इज कम्प्लिटेड 3 ओव्हरचा खेळ इथून झालाय समाप्त 27 वर 9 धावांचे सर 27 धावा म्हणजे 9चा जर विचार केला तर 45 पण त्यामध्ये 11-12ने जर केलं तर 50 गाठेल आता शक्यता आहे पहिले आम्ही 55-60 पर्यंत परंतु शक्यता तर दुसूर केली या ओव्हरमध्ये कमबॅक करताना कहाणीमध्ये ट्विस्ट आणलं आणि मोमेंटन आपल्याकडे स्टिप केले बॉलरने फैजान वेल डन बाय फैजान 3 ओव्हरचा खेळ इथे झाले समाप्त ड्रिंक्स मैदानाच्या आत आपण जाऊया एक डीजेचं सुरेल संगीत ऐकण्यासाठी डीजे प्लीज मैं हुज़ैफ पटेल से रिक्वेस्ट करूंगा यहाँ पर मुजफ्फर जावेद जी का यहाँ पर विशेष सम्मान करना है पनवेल से खासतौर पर आए हुए हैं पनवेल नासिक तलोजा हर क्षेत्र से बोरीवली तमाम मेहमानों ने हमें भेंट दिया है खेरने प्रीमियर लीग में इसके बाद जो 3rd पोजीशन का मैच होगा टॉस के लिए इस मैच के बाद हम बोलेंगे 4 ओवर का मैच होगा समय को मद्देनजर रखते हुए वसीम बॉलिंग मार्क हवेमध्ये एलिमिनेशनची कमतरता डाऊन द बॉल बेहतरीन कॅच कॉट सेफ बॉल बाय पहिल्याच ओव्हरच्या 4थ्या ओव्हरच्या पहिल्या बॉल वर मध्ये तौसिफ साहब का यहाँ पर आगमन हुआ है वेलकम सुस्वागतम रवीश पटेल साहब 27 वर दुसरा हादरा बसला वसीम च्या जाळ्यामध्ये तोसपनं कॅच घेतलं वसीमच्या जाळ्यात विकेट 27 वर 2 स्वागतम सुस्वागतम रमेश भाई बड़े दिल से हम स्वागत करते KPL खेलने प्रीमियर लीग 4थ्या ओव्हरचा हा दुसरा बॉल वसीम बॅकफुट वर गेला हलक्या हाताने स्पेन लेगच्या दिशेने टर्न केलं बॉलला जोपर्यंत क्षेत्ररक्षण फंबलिंग करीन बॅकअप चांगलं होतं आणि आता दुसरी धाव अपेक्षित होती कॅप्टन आले आता बॅटिंगला जैन पटेल कॅप्टन ने पहिल्या चेंडूवर सिंगल मैं हुज़ैफ भाई से रिक्वेस्ट करूंगा अपने शुभ हाथों से यहाँ पर रवीश भाई का विशेष सम्मान करना है फेलिसिटेशन सत्कार करके लेना उनका ओवर टू कमेंट्री बॉक्स शुक्रिया सचिन 28 धावा स्कोरबोर्ड होती 2 गडी बाद ओ माय गॉड से चान्स ओ माय याला म्हणतात बॅड लक फिल्डिंगच्या बाबतीत विचार केला तर गुड लक फॉर द बॅटर आयकॉनला परतावा लागत होतं पण बार बार बचावला गेलाय सुरक्षित अहो मी आता खूप गेले होते एलिमिनेशन मिळालं नव्हते झेडाची दाट शक्यता पण तेवढ्या तोल गेल्या शरीराचा आणि हा झेल होऊ शकला नाही सिंगल मिळाली 29 धावा लागतात धापळकर विकेट घेऊन वसीमने सुरुवात केली नंतर 2 चेंडूमध्ये 2 सिंगल 3 बॉल टाकलेत चेक जैन पटेल जो स्ट्राइक पे है लगातार 3 6 के लिए अनवर रेन की तरफ से 3000 रुपए का पुरस्कार है
कॅप्टन ऑन द स्ट्राइक जैन. सुपर बॉलिंग यार, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस. या बॉलने कमाल केली. जेव्हा ऐन भरामध्ये बॅट्समन असतात बॉलला बरंच लांब पाठवण्यासाठी, तेव्हा गोलंदाज कुशलतेने एकदम बुद्धिमत्तेने चेंडूचा वापर करतो. स्लोवन, गुड थिंकिंग, द ब्रेनला दिलेला चांगला जोर. वसीम डॉट बॉल. 4 चेंडू टाकलेत, फक्त 2 धाबा, 1 विकेट पहिल्याच बॉलवरती. वसीम 5वा बॉल टू कॅप्टन. फुल टॉस, विशेष फायदा उठवू शकला नाही. अलॉंग द कार्पेट सिंगल घेतली, 2ची माग केली होती. इथे 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 गाडी काही आहे. हो 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 हो, जाऊ का येऊ, पण पाठी मागून झेन कॅप्टनला आवाज नीटचा आयकॉन प्लेअरचा ऐकू आला नाहीये. थोडी फेम्बलिंग होती, परंतु सुदैवी ठरतो. रिटर्न पॉपिंग पोहोचला बरोबर कॅप्टन. 30 धाबा लागल्या धावफलकावर. नाव लास्ट बॉल. 3 आणि 4 ओव्हरने कमाल केली. जी 60 पर्यंत धावसंख्या जाऊन तिला मात्र रोखलं गेलं 3-4 ओव्हरने. सुपर डुपर शॉट, लॉंगेस्ट 6 ओव्हर द मिड विकेट अँड चेरन. बेहतरीन स्ट्रोक बाय आयकॉन. दोन गडी बाद. आता 6 चेंडूचा खेळ बाकी. कॅप्टन आयकॉन आहेत. 6 चेंडू मग जेवढ्या होतील तेवढ्या काढण्याचा. मग 15 असतील, 25 असतील, 20 असतील, हे विचार असतील. कॅप्टन काय सांगतो, आयकॉन काय ऐकतो. आयकॉन काय सांगतो, कॅप्टन 36. स्विफ्ट डिजायर गाड़ी खड़ी है स्टेज के बिल्कुल सामने. जिसकी भी है प्लीज साइड में करना है. स्विफ्ट डिजायर व्हाइट कलर की. थँक्यू संचित. चेन्नई किंग्स आणि त्याच्या विरोधामध्ये आपण वॉरियर्स. खेळणे वारीच्या दरम्यान झाला सेकंड सेमीफायनल. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला खेळणे किंग्सने आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धावफलकावर 36 धावा. 6 चेंडूचा खेळ बाकी आणि कॅप्टन झेन ऑन द स्ट्राइक. पॉइंट कव्हर आहे, डीप कव्हर, व्हेरी क्लोज शॉट एक्स्ट्रा. फाईन केला अजून डीप एक कव्हर. शेवटचा 6 चेंडू आखरी ओट टाकण्यासाठी फरदीन ऑन द बॉलिंग मार्क टू फेसिंग द टीम कॅप्टन जैत. बॅकफुटवर कडक, बेधडक, परंतु जाईल फक्त सिंगल साठी. सिंगल जास्त मात्र हानी झाली नाही बॉलरच्या बाबतीत. मध्ये विशेष प्रभाव टाकू शकणार कॅप्टन. 5 चेंडू अजून आहेत. 2 धमाक्याची अपेक्षता आहे टीमला, कारण जो स्कोर आहे ना निश्चित थोडासा कमी आहे. 50ला पोहोचला ना तर सेमीफायनल जशी पहिली झाली ना तशी दुसरी सेमीफायनल दर्शकांच्या मनामध्ये घर करून जाईल, उत्कंठा वाढवेल. त्यासाठी कॅप्टनला 2 फटके. आयकॉनला स्ट्राईक देईल का स्वतः जाईल. आयकॉन कॅप्टन मध्ये जास्त फरक नसतो, तोही तेवढाच तोडामोडचा असतो, तो एवढाच तोड असतो. त्यासाठी झेन नेवर गिव्ह द स्ट्राईक टू द आयकॉन. फटका मारला कॅप्टनने स्वेल लेगच्या वरून, सरळ षटकार. मी म्हटलं होतं आयकॉन आणि कॅप्टन मध्ये विशेष मात्र फरक नसतो, ते दर्शवलं, ते शोन करून दिले, दाखवलं. 6 रन जैद, बेहतरीन स्ट्रोक. पंचावन्न 60 मध्ये जायला झेनला आवडेल. 43 वर 2, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. फरदीन काय करेल आता. फरदीन लेग ब्रेक टाकेल, मध्येच यॉट टाकेल का एक अफलातून स्लो वन डिलिव्हरी काय टाकेल. स्लो मध्ये बोटाचा वापर करला, लेग ब्रेक करेल जसं झाकीर करायचा खेळणेकडून, जसं पहिल्या याच्या अगोदर मॅच मध्ये केला आपल्या अजीज पटेलने. बट त्याच्याहून पलीकडे गेला कामिल. 4 चेंडूचा खेळ बाकी. बॅकफुटर शॉटम जॅक, हवेमध्ये चेंडू, फक्त सिंगल मिळते. सिंगल ने 44, डबल 4 44. आता 3 चेंडूचा खेळ बाकी. सेकंड सेमीफायनल आपल्या भेटीला आहे. पहिला सेमीफायनल काय झाला आहे, अफलातून मॅच. केने टायटन अक्षरशः ती मॅच घशातून काढली. केने चॅलेंज केला होता, पण स्कोर 44.
केवल 3 गेंद का खेल शेष, 44 पर 2। सेकेंड सेमीफाइनल खेलने किंग्स बनाम का खेलने वॉरियर्स। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया। 44 पर 2, 4.3 ओव्हर की समाप्ति के बाद 75,000 पहिलं कॅश, 50,000 रनरअप, 25,000 तृतीय क्रमांक अशी राशी असलेले आणि प्लेयर ऑफ द सिरीज जे आता या दगदगच्या जीवनामध्ये अतिशय जे पेट्रोलच्या बाद सचिन मनोज वाढलेले हाईक झालेले आहेत, त्यासाठी ही बायसिकल खूप महत्त्वाची ठरेल। ते कोणाच्या पदरात पडेल हे सांगणे कठीण आहे अदनान, पण जे स्मिथ अदनान बॅड लक, तुझा तो झेल, अरबाजचा तो झेल, घेतलेला झेल, सामन्याचं पारडं मात्र चेंज केलं। हे हायलाइट्स होते अदनानच्या विरोधामध्ये अरबाजनं घेत, तो कायमस्वरूपी ज्याने ज्याने बघितलं तो घर करून असेल, अरबाजला मात्र शेष झालं। टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच टेकन द अरबाज आणि तो झेल वा बाय बाय। फायनलमध्ये प्रवेश जो मिळवायला आशा होत्या त्या आशामध्ये पाणी फिरलं। खेळ थांबला गेल्या 3 चेंडूची झाली समाप्ती। फायनलचा ओट टाकला जातो बॉलिंग मार्कवर फरदीन आणि अरबाज मुल्लाचा विचार केला ऐकून 8 चेंडूचा सामना 13 खेळतोय आणि त्याला जयंत पटेल जो कॅप्टन आहे तो 6 चेंडूला समोर गेला खेळतो 10 ओ महिला, आमच्या महिला बंधूंबरोबर महिला ज्या आमच्या बहिणी आहेत, या भावांना साथ देण्यासाठी या सेमीफायनलला अजून छान लावण्यासाठी आलेले आहे। माझ्या या बहिणींचा मी बड़े दिल से स्वागत करता हूं। सिस्टर, महिला वर्ग कुठे कमी नाही, हमारे छोरे से कम नहीं है हे दर्शवलं वर्ल्ड कप जिंकताना। जवळजवळ 27 वर्षानंतर वा बाय वा हरमनप्रीत कौर, पण जास्ती लक्षात राहील निश्चितच जेमिमा रॉड्रिग्स। पुढे चेंडू ड्राईव्ह केलाय, फॉलो फ्रॅग तो डायरेक्ट की जस्ट मिस, काचा नेम चुकलेला आहे। डायरेक्ट हिट पेशाने मारलं होतं, बार कॅप्टन बजवला, सिंगल घेतली, सिंगल 45 वर। आपल्या भावांना महिला खास करून त्याच्या बहिणी इथे आलेल्या आहेत, त्या बहिणींचा जोरदार आम्ही स्वागत करतोय। खेळणे प्रीमियर लीग 2025 पर्व 2। ये सचिन स्टेज के पीछे रिक्शा खड़ा है, और रिक्शा जिसका भी है वो फटाफट हटाना है क्योंकि बाकी वहां पर गाड़ियां आने जाने में तकलीफ हो रहा है। गाड़ी है नंबर 4639 जिसका भी रिक्शा है फटाफट हटाइए। चला आयकॉन, जसा कॅप्टन सिंगल घेतली आयकॉन हो दिला, आयकॉनने सांगितलं डोंट वरी कॅप्टन, आय एम द अरबाज, माय नेम इज अरबाज मुल्ला, आय एम द आयकॉन। टक शेरन नाउ क्रॉस द 51 नाउ एक्झॅक्टली इन स्कोर 51 वर 2। अखरी गेंद सेमीफायनलचा पहिला इनिंग, शेवटचा बॉल आणि आयकॉन समोर आता बॉलिंगसाठी सज्ज होतो फरदीन टू आयकॉन अरबाज। लांब लचक रनअप घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट। अखरी गेंद सेमीफायनल पहिला, हो सुपर बॉलिंग, ओ माय गॉड, ही धाव जर एक चेंडू एक धाव असताना जर गमावली ना तर ही एक धाव 365 दिवस आठवेल। एक धाव घेतली नक्कीच आणि धावसंख्या 52, 52 2 गडी बाद। पहिला इनिंगचा खेळ इथून झाला समाप्त। बरोबर 53 धावांचं लक्ष्य, जशी पहिली मॅच लक्ष्य होतं 46 सचिन मनोज, तसं एक काहीच थोडंसं पुढे 53 रन का पीछा करना होगा। सेमीफाइनल थोडासा वेळ आहे, टॉस साठी आम्ही सेकंड रनरअपचं जे जोडणं बक्षिसांनी झगडणार आहे, संघर्ष करणार त्या 2 कॅप्टनला मी विनंती करतो का टॉस साठी या। जरा आवाज स्लो ठेवा रिजवान।
यांचा आपल्यास खास करून सल्ला आहे, थोडं कर्कश नको. आणि खरोखरच मी रिजवान दिवानचं विशेष इथे कौतुक करेल, रजाचं कौतुक करेल, केप खानचं कौतुक करेल न. या तिघांनी आणि सर्व त्यांच्या मित्रांनी काय मेहनत घेताना KPL खेळणे प्रीमियर लीग अतिशय दर्जेदार आपल्या पिढ्या. चौथा दिवस आहे फायनल, तिथं सेकंड फायनल आपल्या समोर आहे. पहिल्यांदा बॅटिंग करताना यामधून जो हरेल ना तो तिसऱ्या क्रमांकासाठी मात्र लढताना दिसेल. 25,000चा राशी इनाम, क्रिस्टलची ट्रॉफी आणि त्यांचा मुकाबला होईल पहिली सेमीफायनल हरलेला खेळणे चॅलेंजर्स कमरान, जो प्लेयर ऑफ द सिरीजच्या शर्यतीत सर्वात पुढे वेगाने धावलाय. पण बॅड लक एवढंच होतं का सेमीफायनल हरली. जस्ट लाईक द 1992 वर्ल्ड कप. मार्टिन क्रोच्या आठवणी आल्या कामरानला बघितल्यानंतर, कारण सेमीफायनलपर्यंत मार्टिन क्रो न्यूझीलंडचा खेळ होता अगेन्स्ट द सेमीफायनल पाकिस्तान. ते पाकिस्ताननं न्यूझीलंडला हरवलं. तेव्हा एवढ्या खोऱ्याने मार्टिन क्रोनं धावा काढल्या होत्या का प्लेयर ऑफ द सिरीजच्या शर्यतीत खूप कामरानसारखा तो पुढे होता. पण इंजोर्ड झाला आणि तो मैदानाच्या बाहेर. तेव्हा डावपेच टाकता न्यूझीलंडला कमी पडला. कॅप्टन मार्टिन क्रो बाहेर. परंतु 1992 पासून प्लेयर ऑफ द सिरीजला सुरुवात झाली ना, तेव्हा तो किताब सेमीफायनल हारल्यानंतरही मार्टिन क्रोला देण्यात आले होता. फर्स्ट प्लेयर इन वर्ल्ड कप टू प्लेयर द सिरीज, प्लेयर ऑफ द सिरीज मार्टिन क्रो. जसं कामरानच्या बाबतीत मात्र निर्णय घेऊ शकतात, जरी सेमीफायनल आला व्हाय नॉट ही डिक्लेअर द प्लेयर ऑफ द सिरीज. चला 53 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. चला 168 हे टोटल 168 प्लेयर आहेत हे पर्वामध्ये खेळतात. 168 प्लेयरला आम्ही कुपन दिलेले आहेत. ज्या प्लेयरचं कुपन हरवेल तो मिस करेल कोंबडी त्याला देण्यात येणार नाही. कुपन मस्ट. आणि आदरणीय सागरजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून हे 168 कोंबड्या 168 प्लेयरला देण्यात आलेल्या. चला आलिश मुनावर पटेल आणि नोमान हनीफ पटेल जर खेळणे किंग जर फायनल जिंकतोय तर संपूर्ण टीमला अजमेरची ट्रिप. शुक्रिया अलिश मुनावरजी पटेल आणि नोमान हनीफ पटेल, खास करून शिल्पकार आहेत. ही स्पर्धा यशस्वीरित्या करता धरतायत. त्यांच्याच सुपुत्राकडून जर खेळणे किंग फायनल मारतोय तर अजमेरची ट्रिप संपूर्ण टीमला. जाऊया बॅक टू क्रिकेट. सेकंड सेमीफायनल 53चा पिछा करण्यासाठी मैदानात मात्र आता उतरलेली आहे टीम खेळणे वॉरियर्स. 30 चेंडू आणि 53 धावा कंपल्सरी टारगेट स्पर्धेचा नियम. 53 के 53 रन बनाने होंगे. मैच अगर फाइनल पहुंचना है खेलने चाहिए वॉरियर्स को. पहले टॉस जीतकर खेलने किंग्स के जयंत पटेल ने बल्लेबाजी करने का निर्णय लिया. 5 ओवर के बाद 52 रन खड़े किए और 53 रन का स्कोर. जो जर्सी मध्ये असेल आणि त्याच्या हातात कुपन असेल तरच कोंबडी मिळेल. यस, राष्ट्राचा मान सन्मान, राष्ट्रगान, राष्ट्रगीत जेव्हा होण्याच्या अगोदर संपूर्ण जे टीम आहेत 12 टीम, त्या 12 टीमचे 168 खेळाडू शाहिद करके अगर कोई खिलाड़ी मैदान के अंदर आता है तो 4 रन की पेनलाइज किया जाएगा उनकी टीम के अगेंस्ट. ओनर है ओनर में चला बॅक टू क्रिकेट. पहिला पॉवर प्लेचा ओव्हर घेऊन जे अतिशय मात्र जबाबदारी असते. अरबाज मुल्ला, ओ माय गॉड, आयकॉन, बॉलिंग मार्क, क्लास. क्रिकेटचा दर्जेदार स्विप शॉटनं सिंगल घेतली, खाता खोलला टीम बरोबर स्वतःचा. बॅट्समॅन अर्थातच फरहान शेख गेट टू द मार्क. ही ओपन द अकाउंट. नाव तोसिफ शेख गेट टू द मार्क. खातं खोलायचं तोसिफला. तोसिफ आणि विचार केला तर फरहान शेख. खेळणे वॉरियर्स कडून 53 धावांना उत्तर. बॅकफुटवर जाताना स्टेअर केलं. चान्स फॉर द बाउंड्री. नो माइन्स हियर. टप्पा कुठे जाईल ते मात्र अपेक्षित असेल. टप्पा बाबा टर्न झाला, चौकाराच्या आत आला. दरम्यान 2 धावा.
गुडलेन टप्पा पडला तर थोडासा शॉर्ट पेनचा चेंडू होता, बॅकफुटवर स्वतःला नेलं. बरोबर मागच्या आई जो होता पप्पाले वेट ठेवला आणि त्याला स्टेअर केलं डीप स्क्वेअर ऑफ द पॉइंटला. 2 धावा घेतल्या, स्कोर 3 वर. चला अजूनही विनंती करतो आमच्या लाडक्या प्रेक्षकांना, तुम्ही अजूनही मात्र मैदान जो बाउंड्री लाईन आहे डीप कव्हर पॉइंटला, त्या डीप कव्हर पॉइंटच्या बाउंड्रीला मात्र तुम्ही क्रॉस करता. फटका चांगला, हा बॉल घेतला, त्याला लॉप केला डाऊन द ग्राउंड, इज एक्झॅक्टली फॉर द 2 रन. 2 धाव संख्या घोषित. चला कारण बाउंड्रीचा तो पडदा आहे, खऱ्या अर्थात त्याचा सन्मान करा, कारण खूप क्रिकेट खेळतो, तुम्ही पाय तिथे ठेवू नका, ही नम्रतेची विनंती आहे. सुपर बॉलिंग आहे, सुपर बॉलिंग, कडक बॉलिंग बाय अरबाज मुल्ला. 5 धावा लागले, 53 लक्ष. पहिली सेमीफायनल कडक. अजून डीप बॅकवर्ड पॉइंटला जे क्षेत्ररक्षक त्यांचा पाय मात्र, थँक्यू सो मच. थोडं सहकार्य करा, फक्त 2 मॅच दूर आहेत. त्यानंतर मी खरोखर तुमची तारीफ करता, तुम्हाला धन्यवाद देणे दर्शक प्रेक्षक. 5 धावा 0 गडी बाद. बॉलिंग मार्कर्स होता आयकॉन अरबाज मुल्ला. ही कमजिंग राईट आर्म उर्दू विकेट. पुढे सरसावले, पुढे सरसावून पण पुढे ड्राईव्ह केलं, थेट गेलं शॉट एक्स्ट्रा कव्हर इनसाइड द सर्कल, किट इन सिंगल. सुपर ओव्हर यार, काय स्पेल टाकतो यार, कमाल याचे ऑलराऊंडर. हे ऑलराऊंडर खूप मात्र अहमियत देतात टीमला, हे बलकटी देतात, ते बॉलिंग टाकतात, बॅटिंग करतात, फिल्डिंग करतात, म्हणजे 3 एक्स्ट्रा खेळाडूचा एक काम करतो ऑलराऊंडर, मग तो खूप मोठा आहे. पिचिंग डाऊन द लेग साइड, इट्स वाईट. एक्स्ट्रा धाव मिळते, धावसंख्या 1 ने पुढे जाताना 7 वर. 53 धावांचं लक्ष केलं. पावणे 11 धावांच्या सरासरी, जवळपास 10.5 पावणे 11 रन रेट रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. मनोज सचिन पहिल्या ओव्हर प्रगतीपथावर 5 चेंडू आतापर्यंत हाताळले, 7 धावा खर्च केल्यात. बॉलिंग मार्कवर स्वतः टीम आयकॉन प्लेयर अरबाज. सुपर बॉलिंग, एक्सलेंट डिलिव्हरी. गुल्डन टप्पा, स्लाइटली स्विंग द बॉल अँड बीट टू द बॅट्समॅन. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिली ओव्हरची इथून झाली सेमीफायनलच्या दुसऱ्या भागामधली ही ओव्हरची समाप्ती. येणार चेंडू 24, आता 24 मध्ये 46. मॅच अजूनही तुफान अवस्थेमध्ये. 24 गेंदे और 46 रन. डीजे आज़ाद क्रिकेट प्रस्तुत खेरने प्रीमियर लीग लगातार हम सुबह से ही अनाउंसमेंट कर रहे हैं कि 12 टीमों के 14 प्लेयर्स को फाइनल प्रेजेंटेशन से पहले, यानी फाइनल मैच जैसे स्टार्ट होगा, माजी महापौर ये अनाउंसमेंट करके बंद कर देता हूं। माजी महापौर सागर जी नाइक साहब आने वाले, और सभी 14 प्लेयर्स 12 टीमों के आपको अवेलेबल रहना है स्टेज पर आसपास जर्सी में। जिस टीम के प्लेयर्स नहीं रहेंगे उस प्लेयर को अगले साल खेलने का मौका नहीं मिलेगा। चलिए आजान होने जा रहा है, माइक साउंड बंद रहेगा थोड़े समय के लिए।
चला अजान या पवित्र प्रार्थनेनंतर आपण मॅचकडे बोलूया. सेमीफायनल काय ओढ टाकले यार. रजा पटेल आपल्यातून पहिल्याच बॉल मध्ये विकेट घेऊन 2 लगातार विकेट. सचिन बोल ना. जनता धनार्दन से मेरी एक रिक्वेस्ट है, एक छोटा बच्चा जो है वो स्टेज पर आया हुआ है, वो कैमरे में भी दिख रहा है, जिसका किसका वो आप स्टेज पर आके लेके जाइए प्लीज. एक छोटा बच्चा जो है वो हमारे कमेंट्री बॉक्स में आया हुआ है, जिसका किसका भी होगा वो आप यहाँ से लेके जाइए प्लीज. कैमरे में उसको पहले फोकस करवा दीजिए. और उस बच्चे का नाम है आरिफ. बच्चे का नाम आरिफ है. ये नन्हा सा बच्चा गुम हो गया है, वो हमारे स्टेज पर आया है. मेरी रिक्वेस्ट है जनता जनार्दन से, ये किसका बच्चा वो लेके जाइए प्लीज. चला 18 चेंडू आणि 43 धावा. हा छोटासा मुलगा हरवलेला आहे. आपण थेट प्रेक्षेपण बघताना मुलाला पाहू शकता. चला 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 43 धावा. आने वाले 18 गेंदे 43 रन. मतीन पटेल शायर. मैं शायर तो नहीं. आणि शायरच्या पहिल्या चेंडूवर मॅक्सिमम षटकार 6 रन. चलिए सैंडी सर. मतीन पटेलचं जोरदार स्वागत. एक सुप्रसिद्ध असा शायर. शायरीमध्ये मतीन पटेल. पण हा चेंडू त्याने अपोलो टाकली. अपोलोचा खरपूस समाचार घेताना काऊ कॉर्नर मिड विकेटच्या डोक्यावरून लांब लचक षटकार. फिरांज शेख 16 धावसंख्या पोहोचते. लक्ष्य 53. सरासरी आहे ती सरासरी थोडीशी मागे पडली. ती षटकाने थोडासा दिलासा दिलाय. डीप कव्हर पॉईंट पाहू शकतो. डीप एक्स्ट्राही लावलाय ऑफसाइड ऑफस्टम. क्लेवर बॉलिंग. हुशारीची गोलंदाजी. पहिली हपोली टाकली. मतींनी थोडीशी चूक झाली. ते सावरताना चुकीला दुरुस्त केला आणि चेंडूला थोडं आखूड ठेवलं. गतीमध्ये परिवर्तन करताना फिंगर रोल केले. कटर बॉल. बीट. एक तुझा एक माझा. एक तुझा एक माझा असं सांगताना पुन्हा जाते बॉलिंग मार्कवर मतीन पटेल. व्हेरी क्लोज इनसाइड द सर्कल. सिलिमिड ऑफ शॉट एक्स्ट्रा कव्हर. शॉट मिड विकेट. क्लेवर बॉलिंग. सुपर बॉलिंग. जोरदार अपील. लावडले अपील. बिग अपील. पण त्याचा कोणताच परिणाम नाही, कारण एक्सपिरियन्स शिवरामजी वैतीकडे खूप वर्षाचा आहे. स्तब्ध झाले. फेटाळली. त्याच्यानंतर 21 चक्कार शब्द तोंडातून न येऊ देता शायर मतीन पटेल बॉलिंग मार्कवर. पहिला षटकार जरूर. दुरुस्ती करता लगतचे 2 चेंडू डॉट. बिंदिया गेंद. चौथी गेंद मतीन. ओह माय गॉड. जास्त पडणार नाही, धावणार नाही, पण घाम फोडेल फिल्डरांना. असे तगडे 2 स्ट्रोक फरहान शेखच्या बॅटमधून. 22 वर 2. 22. साठी पहिल्या चेंडूवर षटकानं स्वागत. त्यानंतर काय चेंडू टाकले. बीट केला पण सावध झाला. 2 तिसऱ्या डॉट नंतर अर्थातच फरहान शेख. नंतर तूफानी हमला बॉल. षटकार. हनीफ पटेल उनकी तरफ से जो बल्लेबाजी कर रहे बल्लेबाज फरहान लगातार 3 6 लगाते हैं तो 3000 का इनाम फरहान आपके लिए हनीफ भाई पटेल की तरफ से. ओवर टू कमेंट्री बॉक्स. येस सचिन शुक्रिया. म्हणजे अजूनही संधी आहे सचिन, कारण चौथ्या चेंडूवर षटकार आले. 5व्या 6व्या चेंडूवर षटकार आला ना
3,000चं कॅश प्राईज 22 मधून सद्यस्थिती मॅच वेगळ्या करवट बदलताना मॅचला आणले जिवंतपणा 2 षटकारांनी फरांच्या 5वी गेंद मतीन तिसरी ओव्हर की 5वी गेंद दाहिने से उर्द विकेट काऊ कोणच्या ठेक्याने प्रोटेक्शन करते क्षेत्रक्षण नन्ना मुन्ना जादू करेल फील करेल तो सिंगल अर्जित केली याला म्हणतात मोठेपणाची शक्ती प्राईज लावा पण पहिलं प्राधान्य पहिलं प्रेफरन्स देईल मी सेमीफायनल जिंकण्यासाठी याला म्हणतात परफेक्टली प्रोफेशनल ऑफ द प्लेयर नाईसली क्रिकेट 23 धावा 2 शेवटचा बॉल मतीन लो फुल टॉस अलाउन द कारपेट तो क्षेत्रक्षण नन्ना मुन्ना जादूगर कोणताही मात्र विचलित नव्हता सटीक थ्रो फेकताना सिंगल जरूर खर्ची झाली 3 ओव्हरचा खेळ इथून झाली समाप्त 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 24 येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 29 धावा वॉट अ मॅच जी पहिली सेमीफायनल मनोज सचिन झाले होते त्या दिशेने पावलं उचललेत 12 चेंडू आणि 29 धावा कुठे जाऊ नका मॅच तुफान मूड मध्ये आहे सेकंड सेमीफायनल डीजे पोजीशन के लिए मुकाबला खेलेंगे तो मैं रिक्वेस्ट करूंगा यहाँ पर चैलेंजर्स खेरने टीम से साजिब पटेल एंड टीम थर्ड प्राइज 25,000 इस टूर्नामेंट में है फर्स्ट प्राइज 75,000 है रनर अप टीम के लिए 50,000 है तो तीसरे पोजीशन के लिए जो प्राइज मनी और ट्रॉफी के लिए 2 टीमों के बीच मैच होगा वो होगा चैलेंजर्स खेरने बनाम इस मैच में हारने वाली टीम के साथ ओवर टू सैंडी सर थँक्यू सो मच चला जिथे आपण खाण्याच्या गोष्टी करतो मैदानाच्या आत तिथे टाकू नका मित्रांनो स्वच्छता अभियान हा चांगला उपक्रम आपल्या भारताने राबवलं आहे त्याचं मात्र निश्चित आदर करा कचरा मैदान मैदानाच्या आत ठेवू नका प्लीज इज स्पेशली रिक्वेस्ट इज अ हंबल रिक्वेस्ट ऑफ ऑल ऑफ प्लेयर एज वेल एज ऑल द स्पेक्टेटर टू गॅदर सी द नाईसली टुर्नामेंट नाईसली प्रीमियर लीग KPL मॅचकडे ओले 12 चेंडूचा खेळ बाकी 12 मध्ये आता 29 धावांची आवश्यकता 14.50 थोडंसं अवघड आहे अशक्य नाही नो नेवा असं कधी घडलं नाही का कोणताही टार्गेट सेफ आतापर्यंत झालंय कोणते टार्गेट अजून ते आकडे बिलकुल ओलांडलेत मित्रांनो 12 चेंडू स्पीडअप करा सेकंड सेमीफायनल मॅच जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 29 धावा आणि मोर्चावर आणलं या मोर्चाच्या क्षणी बॉलरचं नाव अमन शांत व्हेरी कूल मॅन अमनला बॉलिंग मार्कवर जेव्हा 12 चेंडूमध्ये 29 धावा कंपल्सरी टार्गेट समोर आहे खेळण्यासाठी आता बॅट्समॅन वसीम 2 ओव्हर खेळतोय त्याला साथ देताना फरहान नॉन स्ट्राईक करते 15 वर जाऊन पोहोचले 2 दर्जेदार षटकार फरहानच्या बॅटमधून आले मॅचला जादू आणले फरहानने 24 वर 2 12 चेंडू 29 धावा पहिला चेंडू जोरदार हमला बोल परंतु नाकाम कोशिश शेरोन अदालला जास्त ताकदीने ओनली टायमिंग वर मार असं नॉन स्ट्राईकचा फरहान सांगतोय गेट इन सिंगल अँड गिव्ह मी स्ट्राईक कदाचित बाकीचं काम मी सोपं करतो तुझं आता 11 चेंडू आणि 29 धावा 11 गेंदे 29 रन पहिला चेंडू बिदिया अमन शेखचा एक सुरेख चेंडू गुणेटियर इनसाइड आउट डाऊन द ग्राउंड बरोबर बॉलरला बीट करताना फॉलो थ्रू मध्ये गॅदर करण्याचा प्रयत्न केला थोपवण्याचा प्रयत्न केला परंतु सिंगर रोखू शकला नाही आता येईल मजा आता बॅटर आहे समोर फरहान
अगला मुकाबला 4 ओवर का खेला जाएगा। तिसरे पायदान के लिए 25,000 काही क्रिस्टल ट्रॉफी दिली जाईल। ती मॅच नाही असे जिथे याच्यानंतरची मॅच आहे तिसऱ्या क्रमांकासाठी रोख रुपये कॅश 25,000 आणि एक क्रिस्टलची लाजबाब ट्रॉफी। तर सिंगल घेते आता 10 चेंडूचा खेळ शेष आहे। 10 मध्ये जिंकण्यासाठी आता 28 धावा, 10 गेंदे 28 रन। डाऊन द लेग साइडला जाताना हुक करण्याचा प्रयत्न, बीट करून ज्याला वाटत लवली बॉलिंग यार। ही ओव्हर आहे ना खूप इम्पॉर्टंट आहे आणि बरोबर कुशल कॅपने जैन पटेलने त्याचा एक्झॅक्टली अरबाज मुल्ला अँड जैन पटेल सुपर कॉलिंग इन द परफेक्टली हँडल ऑफ द बॉलर, इथं परफेक्टली मुवमेंटला बॉलरला आणले त्याने 3 चेंडू अवघी सिंगल। आता 9 चेंडूचा खेळ बाकी आहे, 9 मध्ये 28 धावा। चला खेळणे चॅलेंजरने आपण रेडी राहायचं आहे। कमरान सजीब अँड अजीज पटेल बी रेडी, कारण हरणार संघ लगेच टॉस साठी इथे येईल। कॅप्टन 4 ओव्हरची मॅच खेळेल तिसऱ्या क्रमांकासाठी कॅश 25,000, 9 चेंडू शिल्लक, 28 धावा। 28 धावा त्या कमी होतील सा राहतील 22। वॉट अ स्ट्रोक, कडक स्ट्रोक, मजबूत खांदे, कडक सांधे, हे कडक सांध्यावर उडवलं पाहिजे डिस्फेलेक्टच्या वरून दर्शकाला ओलांडून त्यांना मस्तकावरती दस्तक देणं षटकार 6 रन। हप्पॉले दिले तर सोडणार नाहीये, ती चूक जाईल। 3 चेंडू मध्ये फक्त सिंगल अमनने दिले होते, पण अमनच्या विरोधामध्ये हप्पॉली घेतली आणि हप्पॉल्याला लॉप केलं। काऊ कॉर्नर मिड विचवरून उलांडून गेला अगदी रस्त्यावर, मिळाला षटकार। 6 धावा ॲड केल्या। आता समीकरणचे आकडे बदलले, आता शिल्लक चेंडू 8 मध्ये जिंकण्यासाठी 22, 8 गेंदे 22। व्हॉट अ लवली सेकंड सेमीफायनल, just like the same first semi-final goes to second semi-final. Superb organization KPL Kenne Premier League 2025. What a match यार। पुन्हा एकदा स्ट्राइक वरती फरहान आणि बॉलिंगचं भार घेऊन अमन शेख। ओ माय गॉड, हम किसी से कम नहीं। पॉली दिली, चूक झाली, त्यानं परफेक्टली सजेशन केलं आयकॉन अँड कॅप्टनने का ऑफसाईडला ऑप्शनला माराठा आहे, थोडीशी कमकुवत बाजू वाटते का, हे त्याने हेरलं आणि ऑफ साइडला पिचिंग झाला। आता 7 चेंडू 22 धावा, 7 गेंदे 22 रन। मॅच जारी आहे, सेमीफायनल सेकंड। बॅक फुटर, हो कडक 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 बेल धडक, कडक बेल धडक। मांग केले स्क्वेअर लेगच्या अंपायरला का माझ्या कमऱ्यावरच्या वर आहे का। खेळ थांबलाय, धावा किती, फक्त सिंगल। ओ माय गॉड, फक्त सिंगल, हार्ड लक। चला 1 धाव। आता 6 चेंडूचा खेळ बाकी, 6 मध्ये 21, 6 गेंदे 21। व्हॉट अ मॅच यार, मजा येईल मॅचला, मॅच अजून जिवंत आहे। बोह्या काय रणनीती असतील, कारण 4 ओव्हरची समज 32 वर 2 येणारे 6 चेंडू आणि 21 धावा। आदरणीय वैभव प्रतिष्ठानचे वैभवजी पाटील आग्री कोली प्रीमियर लीग या संघ मालकाने जादू करताना पहिले 3च्या 3 सीझन चॅम्पियन्स राहिलेला हा संघ मालक वैभव पाटील, आपलं सरचे स्वागत आहे। आग्री कोली पर्व पहिलं, आग्री कोली पर्व दुसरं, आग्री कोली पर्व तिसरं या संघ मालकाच्या टीमने चॅम्पियन्स लीगताना रेकॉर्ड केलं आग्री कोली प्रीमियर लीग। त्या रेकॉर्ड केलेल्या संघ मालकाचं थाटामाटामध्ये हनीफजी पटेल यांचे शुभ हस्ते होतो मान सन्मान। मानाची प्रेमाची उबदार शॉल वैभवजी पाटील यांना देऊन गौरवण्यात येतं। सरचे स्वागत आहे वैभवजी पाटील, स्वागतम सुस्वागतम। 6 चेंडू आणि 21 धावा, सेमीफायनल। बॅकफुटवर जाताना पॉइंटच्या दिशेने फक्त सिंगल घेईल, जे व्हायचं ते मी करीन एवढा आत्मविश्वास आहे बॅट्समॅनचा। विचार केला फरांचा। 14 चेंडू 22 वर खेळतोय, आता बनवायचे आहेत 5 मध्ये कंपल्सरी 20 धावा। फायनलचं दार कडी आहे ना, ती कडी कुठेतरी खटकते, अटकते। ती अटकलेली कडी आहे ना, ती थोडस ऑइल टाकताना सैल करायचे असेल तर जोरदार हमला बोल। 5 गेंदे 20 रन।
Yes, it is. Ho ho ho! What a shot! What a magnificent hit! He's out of the bar. Set down the fire. Blast. Ferhan Sheikh, the batsman, hits another maximum. मॅचला रोनक केली सेमीफायनल सेकंड 39 येणारे चेंडू 4 मध्ये 14 धावा. व्हाट अ मैच मनोज सचिन. जो पहला सेमीफाइनल मुकाबला हुआ था उसे नक्शे कदम पर चलता हुआ दूसरा सेमीफाइनल. 4 चेंडू आणि 14 धावा. कोणी फरहानने जर मॅच जिंकू दिले तर 10,000 हनीफभाई पटेल यांच्याकडून देण्यात येतील. हनीफजी पटेल फक्त या केपीएल साठी सर्व्हिसवर नंतर तर खेळाडूंसाठी सर्व्हिसवर आहेत. पारितोषिक लावताना पहा कुठे कमी नाही. जर फरहानने मॅच काढून दिले तर रोख 10,000. कमाल यार, काय मॅच आहे. सेमीफायनल सेकंड. खेळणे किंग्स बनाम खेळणे वॉरियर्स. आता जिंकण्यासाठी खेळणे वॉरियर्स साठी लक्ष समोर. 4 चेंडू आणि 14 धावा. बराचशी मीटिंग आहे. साजिब बाले आलेला आहे. साजिब पटेल खेळ थांबला गेलाय. खेळणे चॅलेंजरचा कॅप्टन काहीतरी सांगतोय. हनीफभाई आलेले आहेत. चर्चा होईल नेमकं काय घडले ते. चला, वारंवार तुमचे खेळाडू वारंवार मैदानाच्या आत आल्यानंतर तुमच्या विरोधात पेनलाइज केलं जाईल. तुम्हाला 4 धावांची पेनलाइज देण्यात येईल. येणारे 4 चेंडू मॅच मध्ये रोनक आणलाय फरहानने. काय फटकेबाजी यार. 15 चेंडूचा सामना 28 वर जाऊन पोहोचलाय आणि मॅच आणलेले आता 4 चेंडू आणि 14 धावा. 4 गेंदे 14 रन. किती प्रेशर आहे पहा मनोज सचिन. अफलातून प्रेशर. पर्व तसं सांगतं 75,000 कॅश राशी चॅम्पियन, 50,000 रनर अप अँड सेकंड रनर अप 25,000. आणि त्यासाठी संघर्ष करतील. याच्या जो जर हरेल तो खेळणे चॅलेंजच्या विरुद्ध 4 ओव्हरची मॅच मध्ये तो खेळेल. मुख्य व्यासपीठावर आपण पाहू शकता अग्रिकोली प्रीमियर लीगचे वैभव प्रतिष्ठानचे आणि अग्रिकोली प्रीमियर लीग त्यांचा वैभव प्रतिष्ठान हा टीम सलग पहिले दुसरं तिसरं पर्व चॅम्पियन्स हॅट्रिक साधली होती. त्या हॅट्रिक सांगणारा संघ मालक वैभव प्रतिष्ठानचे वैभव पाटील ते उपस्थित आहे. सचे स्वागत वैभव भाई. क्या कारनामा की है अग्रिकोली प्रीमियर्स. पहिले 3 पर्व आपण या बाजूने लागले होते चॅम्पियन्स. चला 4 चेंडू आणि 14 ओळी आहे. सेकंड सेमी फायनल. बॉलिंग मार्क पर रमेश पटेल. षटकार आलाय फरहानच्या बॅट मधून. मॅच फिनिश 10,000 कॅश. ग्रेट यार्क. सन्मान दिला. येस नो नेस. 2 धावाचा विचार असेल फरहानचा. पहिली घेतली दुसरीची मांग. याला म्हणतात क्रिकेट. 2 धावा आणखीन कमी होतात. आता 3-12. 3 चेंडू 12. मॅच काय झालेले सचिन. चला फरहानसाठी मी पुन्हा एकदा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचवतोय. 10,000. चला कोणी आतमध्ये येऊ नका. 3 चेंडू 12 धावा. सुपर बॉलिंग आहे. सुपर बॉलिंग. डॉट. आता फरहान फक्त मॅक्सिमम षटकारांची भाषा. 2 चेंडू आणि 12. हा बॉल आहे खूप मात्र कुशल आहे. 2 चेंडू 12. व्हॉट अ मॅच यार. आता षटकाला मॅच बनेल. हा गेला डॉट तर संपूर्ण जी पडला आहे तो पलटा मात्र झुकेल किंग्सच्या बाजूने. किंग्ससाठी
अजमेरची ती ट्रिप बॅक फुटवर जाताना वा बाय वा नो बॉल +6 हो माय गॉड चेंडू दोनच राहतील षटकार आहे का अंपायर षटकार हो 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 बॉल तेवढेच धावा 7 कमी म्हणजे 5 वा बाय वा पहिली सेमीफायनल ज्याप्रमाणे गेली होती तशी मॅचला तापवली फरानने वा बाय वा फरान मॅच फिनिश केली रोख रुपये 10,000 यांनी बाय पटेल यांच्याकडून फरानला 10,000 10,000 का कॅश 2 चेंडू 5 धावा मॅच 2 चेंडू 12 बीमार नो बॉल षटकार 7 -7 इज इक्वल टू नाव रिमेनिंग 5 2 चेंडू 5 2 चेंडू आणि 5 धावा व्हाट अ मैच इसी बीच इनका आगमन हुआ है हमारे भारतीय जनता पार्टी के महामंत्री और कार्य सम्राट नगर सेवक खेरने गांव के सर्वे ओह सर्वा माय गॉड और उनका स्वागत यहाँ पर एक बड़े हिट के साथ हुआ है। 2 आता 1-3 सचिन मनोज काय मॅच यार उत्कंठा वाढली गेले धडकणे वाढले गेले व्हाट अ सुपर्ब आणि यासाठी मात्र आदरणीय नुकतंच ज्यांचं आगमन झालं मनोहरजी पटेल याच मॅचसाठी दर्शकांसाठी मॅच अशा होतील आणि या मॅच पाहण्यासाठी दर्शकांची खचाखच भरलेली गर्दी सचिन मनोज 1 चेंडू आणि 3 पहिली 1 चेंडू 1 चला कोणी आतमध्ये येऊ नका अन्यथा पेनलाइज केलं जाईल लक्षात ठेवा सुफियान प्लीज वॉच 1 चेंडू 3 बॉलिंग मार्कवर रमेश आणि समोर ज्याने मॅच इथपर्यंत आणले फिनिश करेल काय ओ माय गॉड 2 धावांनी अखेरकार तो किंग ने कारनामा केलाय वेल डन किंग हार्ड लक खेरने वॉरियर्स कॉन्ग्रॅच्युलेशन खेरने किंग्स अलीश मुनावरजी पटेल नोमान हनीफ पटेल या मॅच जर चॅम्पियन ठरतोय खेळणे किंग तर अजमेरची ट्रिप टॉस साठी या प्लेयर ऑफ द मॅच 2 रन से ये सेमीफायनल चला टॉस साठी या 3 क्रमांकाच्या संघर्षासाठी चला खेळणे चॅलेंजर्स 4 ओव्हरची मॅच खेळणे तर आइए आगे का खुदे का आंखों का सुनाने के लिए मनोज पाटिल खेळणे टाइटन्स प्लेयर ऑफ द मॅच रजा पटेल ज्यांनी बॅटिंग करताना